धनंजय देशमुख यांना वारंवार विनवत आहेत की आपण हे आंदोलन थांबवावं आणि खाली यावं, कारण या सगळ्या आंदोलनामुळे आणि त्यांच्या या भूमिकेमुळे आता कुठल्याही पद्धतीची सरकारकडून प्रतिक्रिया येत नाहीये, परंतु आंदोलनाच्या पातळीवरती जी जोखीम घेतलेली आहे धनंजय देशमुख ती पाहता आता पोलिसांकडनं आणि त्याचबरोबर मनोज जरांगेंकडनं सुद्धा आवाहन सातत्याने करण्यात येत आहे। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी आणि प्रामुख्याने वाल्मिक कराड यांच्यावरती हत्येचा गुन्हा दाखल करावा आणि तसंच मकोक्का अंतर्गत इतर गुन्हेगारांबरोबरच वाल्मिक कराडलाही समाविष्ट करण्यात यावं, या मागणीसाठी आज हे तीव्र आंदोलन पत्करलेलं आहे धनंजय देशमुख यांनी आणि त्याचबरोबर सर्व ग्रामस्थ सुद्धा त्यांच्या सोबतीला ठिय्या धरून बसलेले आहेत। मनोज जरांगे सुद्धा घटनास्थळी पोहोचलेले आहेत। या बाबतीमध्ये सरकारने कुठेतरी आपली निराशा केलेली आहे। हे आंदोलन आपल्यालाच हातात घ्यावं लागेल अशा पद्धतीचे उच्चार मगाशी मनोज जरांगे यांनी काढले। मुळामध्ये हा सगळा प्रकार सुरू झालेला होता 9 डिसेंबरला, जेव्हा सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली तेव्हा अत्यंत निर्घृण पद्धतीने, क्रूर पद्धतीने आणि अक्षरशः महाराष्ट्राला लाजवेल, काळीमा फासेल अशा पद्धतीचा हिंसाचार करून ही हत्या घडलेली होती। त्यामुळे या सगळ्या हत्येबद्दल ग्रामस्थ आणि त्याचबरोबर मस्साजोगचे लोक हे अतिशय तीव्रपणे द्वेषाने आता न्यायाची मागणी सातत्याने करतायत। आपण पलीकडे जाऊ शकतो ना, धरून कुठून नाही जाऊ शकत पाटीलला, सरळ सरळ अटक करण्यात आलेली होती आणि त्यानंतर हे सत्र सातत्याने चालू आहे। आणि या क्षणी मात्र धनंजय देशमुख हे खाली येतात का याकडे सर्वांचं लक्ष आहे। याच पद्धतीचं आवाहन आता सर्वांकडनं सातत्याने केलं जात आहे। हा सगळा प्रकार जो 6 डिसेंबरला सुरू झाला होता, एका खंडणीच्या प्रकरणामध्ये मारहाण केलेली होती सुरक्षा रक्षकाला अवादा कंपनीच्या अवादा प्रकल्पाच्या अखत्यारीमध्ये, आणि प्रतीक घुले आणि सुदर्शन या 2 व्यक्तींनी नंतर संतोष देशमुखांचं अपहरण करण्याचा या सगळ्या घटनेवरनं प्लॅन केला। अपहरण करून 9 तारखेला त्यांची अत्यंत निर्घृण हत्या करण्यात आलेली। तसंच 10 डिसेंबरला जयराम साठे आणि महेश केदार या 2 आरोपींना अटक झाली। तसंच 12 डिसेंबरला सुदर्शन घुलेला अटक झाली। विष्णू साठेला 18 डिसेंबरला अटक झाली। 4 जानेवारीला सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना पुण्यातनं अटक झाली आणि तरी सुद्धा वाल्मिक कराडला अटक झाल्यानंतर आता त्याच्यावरती मकोक्का लावा। गोविंद शेळके आपले प्रतिनिधी सोबत आहेत आणि आता तिथे गोविंद सध्या नक्की काय चाललंय? अनेक लोक पुन्हा एकत्र येत आहेत, कशा पद्धतीच्या घटना तिकडे घडतायत? गोविंद, काय सांगाल? हे प्रतिकात्मक आंदोलनाचा प्रकार आहे। या ठिकाणी महिलांनी साड्या हातामध्ये धरल्या आणि असं म्हटलं की जर प्रशासनाकडनं कोणतीही व्यवस्था या ठिकाणी होणार नसेल तर आम्ही साड्या धरायला तयार आहेत। साड्यावरती काय नेमकं आपण त्यांच्याशी चर्चा करू, काय आंदोलन आहे? आपण बघतोय की या ठिकाणी हे आंदोलनाचा एक भाग म्हटला पाहिजे। मनोज जरांगे पाटील सुद्धा या ठिकाणी आता टाकीच्या दुसऱ्या बाजूला आलेले आहेत, जिथून वर जाण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र प्रशासन वर जाणं शक्य नाही, कारण आपल्याला माहित आहे या ठिकाणी जी वर जाण्याची सीडी आहे ती काढून घेण्यात आली आहे। मात्र मनोज जरांगे पाटील सातत्यानं प्रयत्न करतायत की त्यांचा दुसऱ्या टाकीवरती जिथून संपर्क होऊ शकतो अशा टाकीवर ते जाण्याचा प्रयत्न करतायत आणि या ठिकाणी मनोज जरांगे पाटील आलेले आहेत। आपण बघतोय त्यांना असं वाटतं पाटील शक्य आहे, पण शक्य आहे संपर्क होणं? मला वर जा, मला त्यांचा चेहरा दिसणं लय गरजेचं आहे। मी खाली घेतो। फोनवरती संपर्क झाला? फोन बंद केला म्हणतात आता। मी 3दा बोललो, 4दा। प्रशासनाचे लोक आहेत तुम्हाला आपण बघतो या ठिकाणी धनंजय देशमुख चर्चा करतायत। या ठिकाणी धनंजय देशमुख हे चर्चा करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। एसपी साहेबाला बोलवा इकडे। एसपी साहेब वर, एसपी साहेब वर का खाली?
इकडे बघ खाली लागायचं इकडे बघ ना इकडे बघ एस आले तर सरकार बाजू तुम्ही मागे सरकार ए पोरा ए इकडे बघ ना तू खाली बघ यार मी हात जोडतो इकडे बघ खाली बघ म्हणा त्याला खाली बघ म्हणा खाली बघ हे एस पी साहेब आले जबाबदारी घेताय सगळी तुम्ही फोन चालू करा फक्त 1 मिनिट